ओके. तर आपण मागील आठवड्यामध्ये विशेष करून मतैक्य शुभवर्तमान या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे आणि आपल्या बीटीसीपीच्या पुस्तकामध्ये पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला जास्त प्रमाणात माहिती भेटत नाही, परंतु अ, अ, आपला जो विशेष करून जे सर्व अधिकारी वर्ग आहे त्यांनी आणि विशेष करून बायबल स्कूलचे सर्व जे 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 शिक्षक वर्ग आहे त्यांनी ठरवल्याप्रमाणे नवीन करार जो आहे तो अधिक जवळीकतेने कसा आपल्याला पाहता येईल तो प्रयत्न आपण करत आहोत. तरी पण ही धावती भेट असणार आहे. आपण प्रत्येक वचन अभ्यासणार नाही, परंतु थोडक्यात सर्व गोष्टी आपण पाहत आहोत. मागील भागांमध्ये आपण मतैक्य शुभवर्तमान त्याबद्दल आपण शिकलो. आज आपण मार्क शुभवर्तमानाला आपण सुरुवात करत आहोत आणि मला असं वाटतं यासाठी माझ्याकडे 3 ते 4 क्लास आहेत. मला माहित नाही कसं संपवायचं, परंतु आपण प्रयत्न करूया त्या काळामध्ये आपण संपवण्याचा. आणि माझी खात्री आहे की हा जो अभ्यासक्रम आहे आपल्याला फार लाभदायक ठरणार आहे. ओके. तर मार्क शुभवर्तमान या पुस्तकाबद्दल शिकत असताना या पुस्तकाचा लेखक कोण आहे, सगळ्यात अगोदर त्याची पार्श्वभूमी आपण पाहत आहोत. तर नक्कीच ज्यावेळेस आपण जुन्या करारातील पण पुस्तक आपण अभ्यासलं आणि नवीन करारामध्ये सुद्धा पुष्कळ ठिकाणे ज्यावेळेस आपण पाहतो जिथं आपल्याला लेखकाचा उल्लेख पाहायला भेटतो, परंतु मार्क शुभवर्तमान जे आहे तिथं आपल्याला लेखकाचा उल्लेख पाहायला भेटत नाही. लेखक स्वतःचा उल्लेख तिथं करताना दिसत नाही. परंतु ज्यावेळेस आपण लेखकाबद्दल विचार करतो तर मंडळीच्या इतिहासामध्ये मंडळी काय विश्वास ठेवायची, कोणी ते लिहिलं असावं किंवा जे अभ्यासक होते, जे इतिहासकार होते, त्यांनी काय विश्वास ठेवला त्याच्या आधारे जर आपण पाहिलं तर असे अनेक अभ्यासक आहेत, असे अनेक इतिहासकार आहेत किंवा मंडळीच्या इतिहासामध्ये हाच नेहमी विश्वास होता की या पुस्तकाचा लेखक योहान मार्क हा असावा. आणि त्यासाठी मग काही पुरावे सुद्धा आपण पाहू शकतो. जसं सगळ्यात सुरुवातीचे म्हणजे आपण म्हणू शकतो पॅपियस नावाचे जे चर्च फादर होते किंवा जे प्राचीन मंडळीची सेवक आपण म्हणू शकतो किंवा वडील आपण म्हणू शकतो. त्यांनी जवळजवळ आपण पाहतो इसवी सन 70 ते 150 त्या काळामध्ये ते ते होऊन गेले, परंतु आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी सुद्धा हा विश्वास ठेवलेला आहे की या पुस्तकाचा लेखक योहान मार्क हा असावा. त्याचप्रमाणे आणखी इतरही जे जे मंडळीचे वडील होते किंवा जे इतिहासकार होऊन गेले, जसे जस्टिन मार्टर नावाचे, इरेनियस आणि युसेबियस, हे असे होते की ज्यांनी सर्व रीतीने त्याची पडताळणी केली. देवापाने अशा लोकांना उभं केलं, त्यांनी अभ्यास केला आणि अद्भुत रीतीने ते त्या काळा जवळपासच्या त्या काळामध्ये जगलेले लोक आहेत त्यांनी सुद्धा ते प्रमाणित केलं की या पुस्तकाचा लेखक जो आहे तो योहान मार्क हा असावा. आता ज्यावेळेस आपण योहान मार्क याबद्दल विचार करतो तर आपल्याला माहित आहे की एक यहुदी पद्धत होती. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचे तर पुष्कळदा ते दोन नावाने त्याला उच्चारलं जायचं. एक तर त्याच्या गावाच्या नावाने, जसं नासरीतकर येशू, तारस्कर पौल, किंवा आपण पाहतो की शौल पौल, शिमोन, पेत्र, हे नाव अगदी नाही का एक एक प्रचलित ही पद्धत होती यहुदी लोकांमधील. आणि तशाच प्रकारे आपण इथं या शिष्याबद्दल पण शिकतो. योहान मार्क याला म्हटलेलं आहे. इतर ठिकाणी आपल्याला जास्त काही त्याच्याबद्दल माहिती भेटत नाही, परंतु ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्य पाहतो 12व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं जी जी प्रारंभिक जी पहिली मंडळी आहे, जी जी ज्या घरात एकत्रित यायची, त्या ठिकाणी आपल्याला त्या सर्व लोकांमध्ये योहान मार्क याचा सुद्धा उल्लेख पाहायला भेटतो. आणि ती मंडळी तिथं सांगितलं की त्याच्या आईच्या घरी ती एकत्रित यायची असं म्हटलेलं आहे. आणि मग आपण पुढे जातो, आपल्याला योहान मार्क बद्दल आणखी शिकायला भेटतं की योहान मार्क जो आहे तो पौल, बर्नबा आणि पेत्र यांच्या जी सुवार्ता प्रसार फेरी होती नाही का, त्या सुवार्ता प्रसार फेरीच्या पहिल्या सुवार्ता प्रसार फेरीमध्ये यॉन मार्क किंवा मार्क जो आहे तो त्यांच्या सोबत होता. परंतु नंतर आपण पाहतो की ज्यावेळेस पुन्हा अ, आपल्याला पाहायला भेटतं दुसऱ्यांदा जी सुवार्ता प्रसार फेरीसाठी पाऊल निघाला,
त्यावेळेस काही मतभेद झाल्यामुळं मार्क आणि पॉल हे विभक्त झाले आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? ते आपण पुढे पुन्हा पाहणार आहोत. परंतु ज्यावेळेस आपण या पुस्तकाबद्दल पाहतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की असं म्हटलं जातं पुष्कळ अंशी की हा जो मार्क होता, योहान मार्क, हा अ, अगदी त्यांचा सहकारी होता, निकट सहकारी होता पौल, बर्नबा आणि पेत्र यांचा. आणि एवढंच नाही, तर याने पेत्रासोबत आपल्याला पाहायला भेटतं की इसवी सन 50च्या अंतिम टप्प्यात किंवा इसवी सन 60 मध्ये रोम या भागामध्ये त्यांनी सेवा केली. आणि त्याचा पुरावा आपल्याला पहिले पेत्र 5वा अध्याय आणि वचन 13 देतं. जर आपण पहिले पेत्र 5वा अध्याय जर आपण वाचला, तर आपल्याला तिथं पाहायला भेटल, तिथं वचन 13 जर आपण पाहिलं, तर आपल्याला तिथं त्याचं जे जे नाव आहे ते पाहायला भेटेल. जिथे सांगितलं की बाबेलातील तुमच्यासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो म्हणे. तर याच्यावरून आपल्याला थोडीशी आयडिया येईल की तो त्याच्या सोबत होता, पेत्रा सोबत होता मार्क. आणि आपल्याला पाहायला भेटतं की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिल्या सुवार्ता प्रसार फेरी दरम्यान तो पाऊल बर्नबा यांच्या सोबत होता. पण दुसऱ्या सुवार्ता प्रसार फेरी दरम्यान त्यांच्यामध्ये वादविवाद झाल्यामुळे, मतभेद झाल्यामुळं ते विभक्त झाले. परंतु काही असलं तरी पौलाच्या जीवनाच्या शेवटी आपण पाहतो, शेवटच्या टप्प्यामध्ये पौलाने पुन्हा मार्कला बोलवलेला आहे आणि त्याने पुन्हा म्हटलं की नाही, त्याचा स्वीकार करा, तो माझा भाऊ आहे. त्याच्याबद्दल आपल्याला दुसरी तिमोथी 4थ्या अध्यायामध्ये पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? आणि आपण ज्यावेळेस या शुभवर्तमानाबद्दल विचार करतो, तर हे जे शुभवर्तमान आहे, असा विचार केला जातो की मार्कने प्रभू येशूच्या प्रारंभिक सेवेबद्दल पेत्राकडून शिकला असावं, किंवा ख्रिस्त या भूतलावर असताना कुठंतरी त्याचा आणि ख्रिस्ताचा संबंध आला असावा सोबत. कुठंतरी त्या भेटीगाठी किंवा ते ऐकण्यात आला असावं. या या अशा प्रकारे लोक म्हणतात की त्यावर आधारित त्याने मग ह्या गोष्टी लिहिल्या असाव्यात. पुढे जाऊन आपण पाहतो की प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय आणि वचन 34 पासून जर तुम्ही पुढे पाहिलं, तर तिथे पेत्राचा उपदेश आपल्याला पाहायला भेटतं. आणि पेत्राने केलेला जो उपदेश आहे, तो उपदेश आणि मार्कृष वर्तमानामध्ये ज्या प्रकारे ख्रिस्ताचं कार्य, त्याचं जीवन, त्याचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान ह्याबद्दल मांडण्यात आलेलं आहे, हे वर्णन अगदी हुबेहूब पेत्राने केलेल्या उपदेशाप्रमाणे आहे. आणि मग हे स्पष्ट करू शकतं की कदाचित मग ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल, त्याच्या मृत्यू पुनरुत्थानाबद्दल पेत्राने पेत्राकडून त्याने ऐकलं असावं आणि मग त्याने यामध्ये ते लिहिलं असावं. आता ही जी पुस्तक आहे ते कधी लिहिण्यात आलं, तर अनेक अभ्यासकांचं हे मत आहे की मार्कृष वर्तमान जे आहे ते पौल आणि पेत्राच्या मृत्यूनंतर लिहिण्यात आला असावं. आणि आपल्याला माहित आहे की पौल आणि पेत्राचा जो मृत्यू आहे अगदी जवळपास होता तो. इसवी सन 67 ते 68 मध्ये कुठंतरी त्यांचा मृत्यू झाला त्यांचा. एकतर पेत्राला वधस्तंभी उलट खेळण्यात आलं, पौलाचा शिरच्छेद करण्यात आला. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यानंतर कुठंतरी असं म्हणतात की हे पुस्तक जे आहे ते लिहिलं असावं. आपण काही म्हणतात की नाही नाही, पौल आणि पेत्र त्यांचं निर्गमन म्हणजे त्यांचा मृत्यू नाही, तर कदाचित ते रोम शहर, रोम हा भाग सोडून गेल्यानंतर ते लिहिलं असावं. परंतु आपण ज्यावेळेस पुन्हा एक वार जे मंडळीचे जे जे पूर्वज, किंवा आपण काय म्हणू शकतो की जे अगोदरचे जे सेवक होते किंवा जे इतिहासकार होते, जसे इरेनियस आणि जे असे लोक, त्यांच्या मतांबद्दल सुद्धा आपण पाहतो की त्यांचं सुद्धा मत हेच होतं की नाही, मार्कने अम, हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पौल आणि पेत्र यांच्या मृत्यूनंतर लिहिलं असावं. आणि सामान्य रीतीने मग अधिक मान्यता प्राप्त असा जो वेळ आहे किंवा तारीख जी आहे, ज्यावर अनेक अभ्यासक अगदी ठामपणे विश्वास ठेवू शकतात किंवा अंदाजे ते मानतात की हीच ती तारीख असावी. तर मग ती म्हणजे मग इसवी सन 65 ते 68 यामध्ये कुठंतरी त्याने हे शुभवर्तमान जे आहे ते लिहिलं असावं. आता कुणासाठी हे लिहिण्यात आलं होतं, कुणाला उद्देशून हे लिहिण्यात आलं होतं, तर आपल्याला पाहायला भेटतं की मत्तय हे शुभवर्तमान
यहुदी लोकांना उद्देशून लिहिण्यात आलं होतं आणि म्हणून तो त्या प्रकारे त्याची मांडणी करतो आणि यहुदी लोकांना हे पटवून देण्याचा तो प्रयत्न करत आहे की ज्या जुन्या करारामध्ये ज्या मसियाबद्दल सांगण्यात आलेलं होतं, ज्या संतानाबद्दल सांगण्यात आलेलं होतं, ते संतान मी तुमच्या समोर सादर करत आहे, तुम्हाला मी ते प्रगट करत आहे, दाखवत आहे. ते संतान स्वतः ख्रिस्त येशू आहे. आणि मग तशाच प्रकारे मार्क शुभवर्तमान जे आहे हे रोमी विश्वासणाऱ्यांसाठी विशेषतः परराष्ट्रीय लोकांना उद्देशून ते लिहिण्यात आलेलं होतं. आणि आपण पाहतो की रोम मधील विश्वासणाऱ्यांनी सुरुवातीला सुवार्त ऐकली. त्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. रोमकरास पत्र पहिला अध्याय वचन 8 आपल्याला त्याबद्दल सांगतं. आणि पहा त्यांना जणू काय मार्ग जो आहे एक तेथील सेवक किंवा एक पाळक म्हणून हे शुभ वर्तमान त्यांच्यासाठी तो लिहित आहे. आणि विशेष करून त्याचा त्याचा उद्देश काय होता की तीव्र छळाचा सामना करताना सुद्धा त्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा. आणि त्याचे जे शिष्य होणं म्हणजे ही ही किती किती अद्भुत ही गोष्ट आहे. त्यांचा विश्वास बळकट व्हावा. दुसरी गोष्ट त्याचे शिष्य होणं म्हणजे काय आहे हे शिकवण्यासाठी प्रभूचा सेवक आणि जगाचा तारणारा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची जी चरित्रात्मक जी कथा आहे किंवा ती जी घटना आहे तिचं वर्णन जो आहे मार्क इथं करत आहे, जेणेकरून त्यांनी अ, त्याचा विश्वास बळकट व्हावा आणि खऱ्या रीतीने ख्रिस्ताचं शिष्य होणं म्हणजे काय आहे हे त्यांनी समजून घ्यावं, ही मार्कची इच्छा होती. आणि तीच आजही आपण त्यातून शिकणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण या पुस्तकाबद्दल विचार करतो, तर हे जे पुस्तक आहे फार सुंदर रीतीने अद्भुत रीतीने सुरू होतं. जर तुम्ही अध्याय 1 आणि वचन 1 वाचलं तर पहा इथं काय सांगितलंय, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. जर आपण या पुस्तकाबद्दल पाहतो, या पुस्तकाचं जर आपण थोडक्यात जर विचार केला, त्याची जर सुरुवात पाहिली, तर हे पहिलं जे वचन आहे ते त्या गौरवी महान मसीहाची घोषणा प्रगट करणारा आहे. आणि त्या वचनावर आधारित आपल्याला पहिले अध्यायातील पहिले 13 वचन अद्भुत रीतीने आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि हा पहिला जो भाग आहे तर त्या मसीहाची घोषणा काय आहे नाही का, त्याच्याबद्दल त्याद्वारे तो सुरुवात होतो. आणि म्हणूनच ज्यावेळेस मार्क जो आहे तो या भागाची सुरुवात करतो, तो अशा प्रकारे करत आहे, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. आता इतर शुभवर्तमानाप्रमाणे मत्तई जो आहे, सॉरी मार्क जो आहे तो याची सुरुवात नाही करत, जसं मत्तयाने केली किंवा लूकने केली किंवा नाही का आपल्याला तशा त्या शुभवर्तमानाप्रमाणे याची सुरुवात पाहायला भेटत नाही. परंतु आपण पाहतो की त्याच्या ह्या एका लाईनीमध्ये आपल्याला अद्भुत रीतीने त्या गौरवी महान मसीहाची, त्या ख्रिस्ताची घोषणा आपल्याला पाहायला भेटते. इथं बघा काय सांगितलं की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. आता इथं शुभवर्तमानाचा प्रारंभ त्याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला काही गोष्टी पाहायला भेटतील. सगळ्यात अगोदर मार्ग जो आहे तो आपलं लक्ष प्रारंभाकडे वेधून घेत आहे. आणि तशाच प्रकारे आपण पाहतो की कशाचा प्रारंभ आहे, शुभवर्तमानाचा प्रारंभ आहे, बरोबर. परंतु ज्यावेळेस प्रारंभ हा शब्द येतो तर नेहमी आपल्याला पाहायला भेटतं पुष्कळदा प्रारंभ हा जो शब्द आहे आपल्याला एकतर सार्वकालिकतेबद्दल सुद्धा आठवण करून देतो. जसं योहान 1 आणि वचन 1 आपल्याला सांगतं प्रारंभी शब्द होता, उत्पत्ती 1:1 प्रारंभी देव म्हटलेला आहे. अं, तर मग एकतर प्रारंभ जो आहे तो आपल्याला त्या सार्वकालिकतेबद्दल आठवण करून देतो. आणि यावरून सगळ्यात पहिला मुद्दा आपल्या समोर स्पष्ट होईल की शुभवर्तमानाचा प्रारंभ ज्यावेळेस तो म्हणत आहे तर एकीकडे तो अशा एका शुभवर्तमानाबद्दल सांगत आहे जे शुभवर्तमान, जी सुवार्ता सार्वकालिक आहे, बरोबर. एक एक मुद्दा इथं स्पष्ट होतो. आणि अगदी स्पष्ट रीतीने दुसरी बाजू इथं आपल्याला पाहायला भेटते. ती म्हणजे काय, तर सार्वकालिक सुवार्ता तो इथून स्पष्ट करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
जर तुम्ही वचन 2 पासून पुढे जर पाहिलं तर लगेच बाप्तिस्मा करणारा योहान, त्याची सेवा आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. तर मग शुभवर्तमानाचा जो प्रारंभ आहे, ज्यावेळेस त्याच्याबद्दल तो बोलत आहे, तर तो कुठून सुरुवात करत आहे? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापासून तो सुरुवात करत आहे. आपण पाहतो मत्तयाने ती अ, जी वंशावळ आहे तिथून सुरुवात केली नाही का, आणि मग पुढे तो ख्रिस्ताचा जन्म त्या गोष्टी सांगतो नाही का, आणि मग नंतर आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल शिकतो. परंतु इथं अगदी अगदी सुरुवातीलाच जी घोषणा मसीहाची केली जात आहे, त्या मसीहासाठी मार्ग तयार करणारा जो आहे, त्याच्यापासून मार्ग जो आहे तो तयार करत आपल्याला तो सुरुवात करत आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्य वाचतो, पहिला अध्याय वचन 21 आणि 22 मध्ये, जिथं नवीन प्रेषिताची नेमणूक ते करत होते, त्यावेळेस त्यांनी जो क्रायटेरिया किंवा जे नियमावली त्यांनी तयार केली होती, त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापासून तर ज्या दिवशी येशूला आपल्यापासून वर घेण्यात आलं तोपर्यंत, म्हणजे तो आपल्यामध्ये येत जात असे, त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगती सोबती होती, त्यांच्यातून एकाने आपल्या बरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. तर सुरुवात कुठून आहे? प्रारंभ बघा, त्या मसीहाची घोषणा, त्या मसीहासाठी मार्ग तयार करणारा जो योहान आहे त्याच्याबद्दल आठवण करून देत आहे. आता ज्यावेळेस इथं प्रारंभ म्हणून तो लगेच सुरुवात करतो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापासून, तर तो सगळ्यात अगोदर आपलं लक्ष यशियाकडे वेधून घेतो नाही का. वचन 2 पहा, यशिया संदेश त्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, ओके. तर अ, का बरं मार्ग जो आहे अगदी शुभवर्तमानाचा प्रारंभ म्हणतो आणि लगेच जुन्या करारामध्ये घेऊन जातो, एका जुन्या करारातील संदेश त्याची आठवण करून देतो, त्या जुन्या कराराच्या संदेश त्याने केलेल्या भविष्यातील घोषणेची तो आठवण करून देतो, आणि मग तिथं वर्तमान काळामध्ये असलेला जो संदेष्टा आहे त्याच्याबद्दल तो आपल्याला सांगत आहे. तर मुळात तो म्हणत आहे की या शुभवर्तमानाचा प्रारंभ म्हणजे जणू काय त्या मसीहाची घोषणा करणारा तो महान संदेष्टा म्हणून इथं आपल्याला योहान बाप्तिस्मा करणारा दिसत आहे. आणि योहान बाप्तिस्मा करणारा जो आहे तो आपल्याला त्या शुभवर्तमानाबद्दल काय सत्य सांगेल, तो आपल्याला त्या शुभवर्तमानाबद्दल काय आपल्या समोर तो मार्गदर्शन करतो. तर सगळ्यात अगोदर जर आपण पाहिलं तर आपल्याला यातून हे पाहायला भेटतं की हा जो बाप्तिस्मा करणारा योहान होता, हा अंतिम संदेष्टा म्हटलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हा संदेष्टा जुन्या करारातील सर्व संदेष्ट्यांचं प्रतिनिधित्व करणारा होता. आणि जुन्या करारातील सर्व संदेष्टे वारंवार येणाऱ्या मसीहाची वाट दाखवत होते की तो मसीहा येणार आहे. तो कसा येईल म्हटलेला आहे, तो स्त्रीचं संतान असेल, बरोबर. पुढे आपण आणखी पाहतो की तो कुमारिकेच्या द्वारे जन्मास येईल. तो कुठं असणार आहे? बेथलेम गावातून येईल तो. आणि मग कशा प्रकारे तो असेल? तो सौम्य असेल, म्हणून गाढवीच्या शिंगरावर बसून तो यरुशलेमेतून तो प्रवेश करणार आहे. आणि पहा, त्याच्यासाठी अगोदर त्याचा मार्ग तयार करण्यासाठी मी त्याच्या आपल्या दूताला पाठवणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच संदेश त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्या सगळ्यांची वाणी आपल्याला एका संदेष्टामध्ये पाहायला भेटते, आणि तो संदेष्टा जणू काय योहान होता बाप्तिस्मा करणारा. आणि म्हणूनच जे आतापर्यंतच्या सर्व संदेष्टांनी ओरड करून सांगितलं होतं, ते आपल्याला योहानाच्या शब्दांमध्ये पाहायला भेटतं, ज्याच्याबद्दल आपल्याला योहान अध्याय 1 आणि वचन 29 मध्ये आपण पाहतो, जिथं योहान ज्यावेळेस म्हणतो, बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस त्या लोकसमुदायासमोरून ख्रिस्त जातो आणि त्या लोकसमुदायामध्ये योहान असताना योहान त्याच्याकडे पाहून म्हणतो की हा पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, हा पहा. हे शब्द आपल्याला जुन्या करारातील त्या संदेष्टांची सुद्धा आठवण करून देणारे होते. मग मार्ग जो आहे आपल्याला खऱ्या रीतीने त्याची आठवण करून देतो. आता पुढं काय? सुवार्तेचा प्रारंभ म्हटलेला, तर आपण थोडक्यात प्रारंभाबद्दल पाहिलं, आपल्याला जुन्या कराराची आठवण करून देतो, त्याची ती प्रतिनिधित्व तो दाखवतो. दुसरी गोष्ट, शुभवर्तमान किंवा सुवार्ता,
आता सुवार्तेबद्दल विचार करत असताना हा जो शब्द आहे ग्रीक संस्कृतीमध्ये जर आपण पाहिलं तर एक राजकीय किंवा वैयक्तिक बातमीबद्दलचा हा शब्द आहे. आणि हा जो शब्द आहे याला चांगली बातमी सुद्धा म्हटलेला आहे. आणि ग्रीक लोक हा जो शब्द आहे विशेष करून सम्राटाच्या घरात किंवा राजाच्या घरात जन्मलेल्या एखाद्या लेकरासाठी किंवा लष्करी युद्धामध्ये जो मोठा विजय मिळवला जायचा किंवा मिळायचा त्याच्या त्या बातमीबद्दल किंवा त्या 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 वर्तमानासाठी वापरण्यात येणारा हा एक शब्द होता. आणि तशाच प्रकारे मार्क जो आहे इथं ज्यावेळेस शुभवर्तमान हा शब्द वापरत आहे तर तो आपल्याला लवकर समजत नाही. आपल्याला माहित आहे की चांगली बातमी, परंतु त्याच्याही पलीकडे मार्कला हे माहित होतं की तो कोणत्या गटासाठी लिहित होता, रोमी लोकांसाठी. ते आपल्याला माहित आहे की ते परराष्ट्रीय होते, ते ग्रीक लोक होते पुष्कळसे नाही का. आणि त्यांना हे समजत होतं की शुभवर्तमान म्हणजे काय, अरे नाही हा कोणीतरी गौरवी राजाबद्दल आहे, हे आपल्याला कोणत्या तरी विजयी राजाबद्दल आठवण करून देणार आहे. आणि मग आपण पाहतो पुढे तो काय म्हणत आहे बघा. मार्क ज्यावेळेस सुवार्तेबद्दल बोलतो तर तो सुरुवात करत असताना म्हणतो की पहा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. आता ही सुवार्ता जी आहे, ही सुवार्ता कशी आहे. मार्क इथं आपण पाहतो ग्रीक लोकांनुसार, त्या त्या परराष्ट्रीय लोकांनुसार सुवार्ता म्हणजे एखादा राजा जन्मणं किंवा एखाद्या युद्धात विजय मिळवणं इथपर्यंत ती मर्यादित होती. परंतु मार्क ज्यावेळेस सुवार्तेची घोषणा करत आहे त्यावेळेस तो ती सुवार्ता, जी सुवार्ता ग्रीक लोक विचार करत होते त्याच्यापेक्षा महान अशा सुवार्तेची तो आठवण करत होता. अशा महान सुवार्तेची तो घोषणा करत होता, जी सुवार्ता खुद्द दैवी आहे. म्हणूनच तो या सुवार्तेची सुरुवात करत असताना म्हणतो देवाचा पुत्र. आणि इथून आपल्याला पहिला मुद्दा आणखी पाहायला भेटतो. आपण अगोदर शिकलो ती सार्वकालिक आहे, दुसरी ती दैवी आहे नाही का. देवाच्या सार्वकालिक पुत्राबद्दल ती आहे सुवार्ता. आणि त्याच्याबद्दल आपल्याला विशेष करून हा जो संदर्भ आहे आपल्याला आठवण करून देतं. कारण रोम पहिला अध्याय आणि वचन 2 जर आपण वाचलं तर तिथं काय सांगितलं बघा. या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र, कोणाचा, देवाचा पुत्र खुद्द येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. काय आहे मार्ग तेच प्रकट करत आहे. ही सुवार्ता गौरवी आहे, ही सुवार्ता दैवी आहे, ही सुवार्ता देवाच्या पुत्राबद्दल आहे. आणि पुढे तो काय म्हणत आहे आणखी, तो म्हणतो पहा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. आता येशू ख्रिस्त हे नाव सोबत का घेतो शुभवर्तमानामध्ये आपल्याला येशू ख्रिस्त हे नाव सोबत पाहायला भेटतात. आम्ही ज्यावेळेस बायबल स्कूलमध्ये होतो त्यावेळेस जे प्रोफेसर होते जे नेहमी यायचे तिथं ते नेहमी सांगायचे की केवळ येशू हे नाव घेऊ नका. कारण येशू हे जे नाव होतं हे पूर्वीपण एक सर्वसाधारण रीतीने वापरलं जायचं तिथं. एक सर्व पुष्कळ लोकांचं ते नाव होतं. परंतु ज्या येशूची आपण घोषणा करतो, ज्या येशूवर आपण विश्वास ठेवतो, तो केवळ येशू नाही तर तो येशू ख्रिस्त आहे. तर ते नेहमी म्हणायचे की ज्यावेळेस तुम्ही त्याचं नाव घेता त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणा. कारण देवाने त्याला प्रभू येशू ख्रिस्त असं केलेलं आहे. आणि आपण पाहतो ही सुवार्ता येशू ख्रिस्ताबद्दल आहे का. तो स्वतः ही सुवार्ता आहे. जेव्हा मार्क इथं आपल्याला पाहायला भेटते येशू ख्रिस्त हा शब्द उच्चारतो तर सगळ्यात अगोदर येशू हा जो शब्द आहे तो आपल्याला त्याचं परिपूर्ण मनुष्यत्वाची जाणीव करून देतो. तो परिपूर्ण मानव आहे त्याची तो जाणीव करून देतो. तो तारणारा आहे त्याची तो जाणीव करून देतो. तर ख्रिस्त हा जो शब्द आहे मार्क इथं घेत असताना ख्रिस्त हा शब्द आपल्याला पाहायला भेटतं की तो इब्री भाषेमध्ये मसीहा जो आहे मसाया आपण म्हणतो नाही का. मसीहा
याचं याचं भाषांतर ग्रीकमध्ये तो अशा प्रकारे करतो नाही का, जे मराठीमध्ये आपण ख्रिस्त म्हणून पाहतो. ख्रिस्टॉस अशा प्रकारचा तो शब्द तो घेतो नाही का. आणि ख्रिस्त हा जो शब्द आहे किंवा मसीहा हा जो शब्द आहे, तो आपल्याला विशेष करून अ, अ, तो आपल्याला त्याचं जी दैवी नियुक्ती आहे त्याची आठवण करून देणार आहे. आणि मग देवाचा पुत्र आपण त्याबद्दल पाहतो. देवाचा पुत्र ही संज्ञा, येशू हा देवाचा मसीहा आहे ह्याबद्दल आणखी प्रखरतेने काय करत आहे, आपल्याला त्याबद्दल आपल्याला आठवण करून देते. पुढे ज्यावेळेस आपण येतो, आपल्याला पाहायला भेटतं जुन्या करारामध्ये ज्यावेळेस ख्रिस्त या नावाबद्दल आपण शिकतो किंवा मसिहा या नावाबद्दल पाहतो, तर जुन्या करारात किंवा समकालीन जे यहुदी ईश्वर विज्ञान होते, विज्ञान जे विज्ञानकार होते किंवा जे ईश्वर विज्ञान आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसीहा हा ज्यावेळेस हा शब्द यायचा, तो शब्द नेहमी त्या लोकांना माहित होतं की तो मसीहा म्हणजे काय, तो दाविदाच्या वंशातून येणार होता. मसिया म्हणजे कोण, तर तो इस्रायलाचं जे जे राजकीय घराणं आहे त्यातून तो येईल. आणि पहा तो ते शाही सिंहासन जे आहे त्याची तो पुनर्स्थापना करेल. आणि पहा राष्ट्राला या पृथ्वीवर देवाच्या राज्यात तो बदलणार आहे. असा तो गौरवी मसीहा येणार आहे. आणि मार्ग जो आहे तीच घोषणा करत आहे. आणि तीच घोषणा आपल्याला अगदी या एका लाईनीने सुरुवात होते. तो फारच नाही का प्रखरतेने ती घोषणा करत आहे. आणि ती घोषणा करत असताना आता त्या घोषणेचं आपल्याला पाहायला भेटतं की तो सुरुवात करत आहे. आणि ती सुरुवात तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या त्या वृत्तांताहून करत आहे. आणि ज्यावेळेस आपण वचन 2 पासून पुढे येतो तर तिथे आपल्याला पाहायला भेटतं, यशया संदेशाच्या ग्रंथात लिहिले आहे की पहा मी आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवतो, तो तुझा मार्ग तयार करील. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी. आणि आपल्याला हे सर्व जे आहे आपल्याला खऱ्या रीतीने ज्यावेळेस अरण्यात ती वाणी अशी झालेली आहे असं म्हटलेलं आहे. तर एकीकडून हे आपल्याला इस्रायलच्या त्या 40 जो जो वर्षांचा काळ आहे त्या अरण्यातील. आणि तिथं देवाने आपल्याला पाहायला भेटतं की संदेश त्यांना उभं केलं. नंतरच्या काळामध्ये आपण पुढे पाहतो वचनदत्त देशामध्ये सुद्धा संदेश त्यांना उभं केलेलं आहे. आणि अरण्यात जणू काय ज्यावेळेस आठवण होते तर जणू काय त्या जुन्या करारातील आपण आपल्याला ती आठवण करून देणारे आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ज्या मसीहासाठी आतापर्यंत वाट पाहिली जात होती, मार्क म्हणत आहे की तो आलेला आहे. आणि बाप्तिस्मा करणारे योहान त्याला म्हटलेलं आहे की पहा तो प्रभूचा मार्ग तयार करणारा असा आहे. लोकांचे अंतःकरण त्या येणाऱ्या गौरवी मसीहाकडे, मसीहासाठी तयार करणारा तो होता. आणि आपण पाहतो की खऱ्या रीतीने हा जो संदर्भ आहे अध्याय 1 वचन 2 ते 11 मध्ये आपल्याला अद्भुत रीतीने ती जी घोषणा, ज्या घोषणेबद्दल एका लाईनीमध्ये मार्क सांगत आहे, त्या घोषणेचं आपल्याला पाहायला भेटतं एक संक्षिप्त रूप आपल्याला या संदर्भामध्ये शिकायला भेटत आहे. आणि मग पुढे आपण पाहतो ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या शेवटी आपण पाहतो पुढे येत असताना हे वचन 1 ते 8 मध्ये झाल्यानंतर पुढे वचन 9 पासून पुढे ख्रिस्ताचा बाप्तिस्मा तिथं होतो. आणि बाप्तिस्म्यानंतर पाण्यातून ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस आपल्याला माहित आहे की आकाश उघडले आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरत असताना पाहिलेला आहे त्याने. आणि आपण पाहतो की आकाशातून वाणी झाली पित्याची की हा माझा, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि वारंवार आपण पाहतो की नक्कीच देवाने जुन्या करारामध्ये सुद्धा इस्रायलाला म्हटलं की तू माझं मूल आहेस, तू माझा पुत्र आहेस, नाही का. नक्कीच आपल्याला पुष्कळ ठिकाणी हा शब्द प्रयोग पाहायला भेटल. परंतु मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे हे शब्द केवळ तो एकाच विषयी बोललेला आहे. आणि तो म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. कारण जे इस्रायल ज्याच्यावर देवाने प्रीती केली ते इस्रायल देवाशी एकनिष्ठ कधीच नव्हतं. त्यांनी देवाचा नेहमी आपल्याला पाहायला भेटतं की त्याला विरोध केला, त्याच्या विरुद्ध कुरकुर केली.
त्याच्यावर शंका घेतली आणि आपल्याला पाहायला भेटतं की पुष्कळदा त्याला सोडलं. परंतु हा असा पुत्र होता जो जो त्याला कधीच सोडणार नाही. त्याला बिलगून होता सार्वकालिकतेमध्ये. आणि तो गौरवी पुत्र देहधारी झालेला आहे. आणि मग इथं पवित्र आत्म्याचं येणं आणि पित्याची घोषणा याचं महत्व काय होतं? का बरं हे घडणं गरजेचं होतं? कारण स्वतः पिता आणि पवित्र आत्मा सुद्धा याची साक्ष देत होते, याची घोषणा करत होते, की ज्या मसीहाची संदेश त्यांनी घोषणा केली, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, तो खरा मसीहा हाच आहे, तो ख्रिस्त येशू आहे. आणि देवाने अगदी त्याच्या त्या घोषणेने ते प्रगट केलेलं आहे. डॉक्टर थॉमस जे आहेत त्याबद्दल बोलत असताना अशा प्रकारे म्हणतात, की मसीहाच्या आगमनाबाबत ज्यावेळेस आपण विचार करतो, तर येशूच्या काळातील यहुदी लोकांनी काय विचार केला, याचा जर आपण विचार केला, तर ते फारच मनोरंजक आहे म्हणे, नाही का? प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांच्यानुसार येणारा जो मसीहा आहे, त्याच्याबद्दल त्यांचे वेगवेगळे मत होते. जसं ते म्हणतात, की आम्हाला एका मृत समुद्राजवळ जो सापडलेले ज्या गुंडाळ्या आहेत, त्याच्याकडे आम्ही पाहत असताना त्याच्यावरून असं आम्हाला दिसून आलं म्हणे, की त्या ठिकाणी असं लिहिलं होतं, की एक नाही तर दोन मसीहा येणार होते. त्या लोकांचा असा विश्वास होता, यहुदी लोकांचा, की नाही दोन मसीहा येणार आहे. का बरं? कारण त्यातील एक जो असणार आहे तो एक मसीहा म्हणजे याजक मसीहा असेल म्हणे, आणि दुसरा म्हणजे काय, जो दुसरा मसीहा येईल म्हणे तो म्हणजे राजा मसीहा असेल. तर अशा प्रकारे डॉक्टर थॉमस म्हणतात की लोकांचे अनेक विचार होते, आणि ज्यावेळेस तुम्ही त्या विचारांवर त्या त्या लोकांच्या दृष्टिकोनावर विचार करता, तर फारच हास्यास्पद त्या गोष्टी होत्या, नाही का? पण आपण पाहतो की ते म्हणतात की जरी एक याजक मसीहा होता आणि एक राजा मसीहा होता, तरी ते म्हणत होते की या दोघांचाही प्रवाह एकाच वंशातून होता, आणि एकच वंश, एकच कुळ, एकच घराणं ते होतं, त्याच्यातून तो येणार होता. आणि ते म्हणजे काय, दावीद, तो मसीहा दाविदाचा पुत्र असणार होता. इथं ते सगळे लोक जे होते यहुदी, ते ते एकत्रित यायचे, इथं सहमत व्हायचे. आणि तो राजकीय शांतता प्रस्थापित करेल, आणि तो रोमी साम्राज्य दूर करेल, आणि स्वतः तो राज्य चालवेल, हा त्यांचा विचार होता, त्यांचा विश्वास होता. आणि मग ते जे ते जे सेवक आहेत थॉमस, डॉक्टर थॉमस, ते आणखी पुढे म्हणतात, की मला असं वाटतं की धार्मिक पुढाऱ्यांचा असा विश्वास होता, की जर इस्रायलने नियमशास्त्राचं जर आज्ञापालन केलं, तर मग ज्या राज्याबद्दल सांगितलं, ज्या मसीहाबद्दल सांगितलेलं आहे, ते येणार होतं, नाही का? आणि मग जर त्यांनी योग्य रीतीने पालन केलं नाही, तर मग ते राज्य कदाचित येणार नाही. आणि त्याच प्रकारे त्यांनी ख्रिस्ताकडे पाहायला सुरुवात केली. आणि म्हणूनच तुम्हाला पाहायला भेटल की ख्रिस्ताचा विरोध ते नियमशास्त्रानुसार त्याला अडकवण्याचा प्रयत्न करून ते करत होते. कारण आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटत होतं की ख्रिस्त जो आहे तो नियमशास्त्राचं पालन करत नाही, तर उलट त्याचं उल्लंघन तो करत आहे. आणि ही जणू काय त्यांच्यासाठी एक धोक्याची गोष्ट होती, आणि आपल्यासाठी सुद्धा ही धोक्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्याकडे अपेक्षित असलेली जी, एवढंच नाही तर ख्रिस्त तर त्यांच्या दृष्टीने तो नियमशास्त्र पालन करत नाही. दुसऱ्या दुसऱ्या रीतीने त्यांची अपेक्षा होती की निदान तो जो मसीहा येईल तो राजा असायला पाहिजे. तर मग राजा असायला पाहिजे, तर मग त्याच्या मागे सैन्य पाहिजे. मग राजकीय यंत्रणा तर त्याच्या मागे काहीच नाही. नियमशास्त्रानुसार सुद्धा तो चालत नाही. राजकीय यंत्रणा त्याच्या मागे नाही. आणि मग त्यामुळं ते काय विचार करायला लागले, एवढंच नाही तर जे चिन्ह चमत्कार ख्रिस्त करत होता, त्या चिन्ह चमत्काराकडे सुद्धा ते वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागले. जर तुम्ही अनुवाद 13वा अध्याय पाहिला, तर तिथं खोट्या संदेष्टांबद्दल सांगितलं. आणि मग ते तशा दृष्टीने पाहायला लागले की अरे, हा जो आहे विशेष करून जो चिन्ह चमत्कार करत आहे, तो जरी चिन्ह चमत्कार करत असला, तरी एकीकडून त्यांच्यासाठी तो खोटा संदेष्टा होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना वाटत होतं की त्याला मृत्यूदंड द्यायला पाहिजे, आणि त्यांचे विचार व्हायला लागले होते. आणि यामुळंच ते ख्रिस्ताला वारंवार पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण याही पलीकडे आपण पाहतो की अनेक लोक ज्या प्रकारच्या मसियाची अपेक्षा करत होते, त्या प्रकारचा मसिया ख्रिस्त नव्हता, नाही का?
आणि सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर पहिल्या शतकातील यहुद्यांना वाटलं की मसीहा इस्रायलमध्ये येईल आणि तो सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेईल. आणि आजही येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त अनेक लोकांना जो गाजवण्यात येत आहे, पुष्कळ वेळा पवित्र शास्त्रामध्ये जो सांगण्यात आलेला आहे त्याच्या विपरीत असा ख्रिस्त गाजवण्यात येत आहे. ख्रिस्ताने सांगितलेल्या आज्ञा, ख्रिस्ताने दिलेली शिकवण आणि आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य याच्याही पलीकडे आपण पाहतो की तिथं कशाचाच उल्लेख न करता ख्रिस्त तुम्हाला आरोग्य देईल, ख्रिस्त तुम्हाला या बंधनातून सोडवेल, ख्रिस्त तुम्हाला या संकटातून सोडवेल, कर्जातून बाहेर काढेल. परंतु कोणीच हे सांगत नाही की ख्रिस्त जो प्रभू आहे तो तुम्हाला तारण्यासाठी ह्या भूतलावर आला. तो तुमच्या जागेवर जगलेला आहे. जे तुम्ही करू शकत नव्हते ते ख्रिस्ताने तुमच्यासाठी अगोदरच केलेलं आहे. त्याने तुमच्या पापाचं वेतन मरण स्वतः सोसलेलं आहे. त्याने आपल्यासाठी आपलं रक्त सांडलं. त्याच्या नीतिमत्वाने तुम्ही झाकल्या गेलेला आहात. ही कुणालाही सांगायला आवडत नाही आणि ऐकायला आवडत नाही. पुष्कळदा का बरं? त्याचं कारण इथंच आहे. यहुद्यांचे तसेच मन होते. त्यांना भौतिक रीतीने त्यांना सोडवणारा, त्यांना शांती देणारा असा राजा पाहिजे होता. परंतु ख्रिस्त त्याचं कार्य वेगळंच होतं. पुढे आपल्याला वचन 12 आणि 13 मध्ये ज्यावेळेस येतो आपण, तिथं अगदी स्पष्ट आपल्याला पाहायला भेटतं की जो मसीहा हे लोक विचार करत होते त्याच्यापेक्षा वेगळा मसीहा आपल्याला इथं पाहायला भेटतो वचन 12-13 मध्ये, जिथं ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यानंतर आपण पाहतो की त्याला लगेच अरण्यामध्ये नेण्यात आलं. तिथंच त्याची परीक्षा होणं आणि 40 दिवस त्या स्थितीतून, त्या वेदनेतून त्याने जाणं. आणि आपण पाहतो की पहा, देवदूत त्याची सेवा तिथं करत होते. हे सर्व गोष्टी अंतिमता त्याचा जो विजय आहे त्याची आठवण करून देत होतं. आपल्याला माहित होतं की तो गौरवी विजयी मसीहा आहे, तो गौरवी ख्रिस्त आहे. परंतु त्याचा जो विजय होता तो अगदी सहजासहजी, तो असा नाही का मोठा कर्णा वाजवत महान विजयाने किंवा एखाद्या राजाच्या महलात तो जन्मला नाही. बरोबर. तर तो त्याचा जो उद्देश होता सगळ्यात अगोदर येण्यासाठी, सगळ्यात महत्वाचा उद्देश होता त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून सोडवणं. आणि पहा, आपण पाहतो की देवाच्या योजनेनुसार तो गौरवी विजयी मसीहा जो आहे त्याचा जो विजयी मार्ग आहे तो आपल्याला अडखळणांनी भरलेल्या अशा दीर्घ रस्त्यात आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि नक्कीच त्याचा विजय होता. परंतु अनेक अडखळणांना सामोरे जाऊन त्याचा विजय आपल्याला पुढे पाहायला भेटतो. परंतु ते लोक तो विचार, तो विश्वास ते ठेवत नव्हते. पुढे ज्यावेळेस आपण येतो अध्याय 1 वचन 14 पासून पुढे अध्याय 8 पर्यंत जर आपण पाहिलं तर या भागामध्ये मसीहाच्या घोषणेनंतर त्याचं जे सामर्थ्य आहे त्याकडे मार्ग जो आहे तो आपलं लक्ष वेधून घेतो. अगोदर त्या मसीहाबद्दल, त्या गौरवी मसीहाची घोषणा तो पहिल्या 1 ते 13 या वचनामध्ये तो करतो आणि 14 पासून पुढे आता त्या मसीहाचं सामर्थ्य तो प्रकट करतो. आता या भागामध्ये मसीहा म्हणून त्याचं सामर्थ्य आणि त्याचा जो अधिकार आहे तो कशा प्रकारे तो सादर करत आहे बघा. आणि त्याची सुरुवात करत आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याबद्दल इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि मग आपण पाहतो की अ, ह्या त्या सेवेला विशेष करून पाहण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी पुष्कळ लोक तिथे जमा झाले. आणि जर तुम्ही तो संदर्भ जर वाचला वचन 14 पासून जर पुढे आपण पाहिलं तर तिथं पहा, तिथं त्याने जो दिलेला संदेश आहे त्याचा सारांश आपण पाहतो वचन 14-15 मध्ये. आणि मग पुढे नंतर गालिल समुद्राजवळ वचन 16, समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया हे भेटलेले आहेत. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की त्याने त्यांना पाचारण केलं, ते त्याच्या मागे आले. आणि मग आपण पाहतो की पुढे आणखी जात असताना तो कफरनहुमातील सभास्थानात गेला. तिथे त्यांनी शिक्षण दिलं, तिथं अशुद्ध आत्मा काढलेला आहे. आणि तिथून पुढे त्याच्या माग हळूहळू आपण पाहतो की लोक जे आहेत ते यायला लागले. आणि मत जो आहे एक महत्वाचा शब्द प्रयोग इथं करताना दिसतो आणि तो म्हणजे काय, वचन 28 जर तुम्ही पाहिलं तर पहा, त्याची कीर्ती लगेच गालिलाच्या चहूकडल्या प्रांतात पसरली. त्याची कीर्ती पसरायला लागली आता, नाही का.
आणि मग आपण पाहतो की अ, अ, यातून जो मार्क आहे, सॉरी, तो मार्क जो आहे त्याचं सामर्थ्य प्रकट करत आहे. आणि येशूच्या सामर्थ्याने, विशेष करून तो ख्रिस्त असल्याचं त्याने सिद्ध केलं, नाही का? त्याने चमत्कार केले, त्याने शिकवण दिली, त्याने दिलेली शिकवण ही अधिकारयुक्त होती. ह्या सगळ्या गोष्टी जरी त्यांनी पाहिल्या, तरी सुद्धा ते त्याला मसिया म्हणून ओळखू शकले नाही. खरं तर या संपूर्ण भागामध्ये आपण पाहतो, अ, अध्याय 1 वचन 14 पासून अध्याय 8 पर्यंत, या भागामध्ये कुठंच कोणीही त्याला ख्रिस्त म्हणून आपल्याला बोलताना दिसत नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देखील आपल्या ओळखीबद्दल शांत राहिलेला आपल्याला दिसतो. आणि इतरांना जे अशा प्रकारे त्याला प्रभू किंवा ख्रिस्त म्हणायला पाहत होते, त्यांना सुद्धा ख्रिस्ताने शांत केलेलं आपल्याला या संदर्भामध्ये पाहायला भेटतं. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण याबद्दल पाहतो, जमाव एकत्रित येणं, आणि त्यासोबतच आपण पाहतो की अ, त्यांचा जो 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 कठोर मन आहे. का बरं मार्क जो आहे या घटनेचा उल्लेख करतो? कारण एकच होतं की जे श्रोतेगण होते, ऐकणारे, वाचणारे जे लोक होते, वाचक होते, त्यांना ती उत्कंठा त्यांच्या अधिक वाढावी, त्यांना ती समजावं की ख्रिस्त येशू जो आहे तो मसीहा आहे. आणि आपण पाहतो ख्रिस्ताभोवती जी जमलेली मंडळी, जो लोकसमुदाय होता, ते दाखवत होतं जणू काय त्यांची जी उत्कंठा आहे ती अधिक ते वाढवणार होतं, की अरे नेमकं विशेष करून मार्ग जो आहे त्याच्या वाचकांचा जणू काय तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अरे हा कोण आहे? अच्छा, अवतीभोवती तर इतका मोठा जमाव येत आहे, आणि प्रश्न त्यांना पडावा की हा सामर्थ्यवान मनुष्य खरोखर कोण आहे आणि तो काय करायला आलेला आहे, त्याची आठवण करून देण्यासाठी तो ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने वाचतो, नाही का? आणि या सगळ्या गोष्टी होत असताना तिथं लोकसमुदाय आहे. आपण पाहतो की जितके चमत्कार, शिकवण त्याची असताना सुद्धा कुणीही त्याला मसीहा म्हणून तिथं स्वीकारलेलं दिसत नाही. त्याच्याबद्दल विचार केलेला दिसत नाही. इव्हन तो पण शांत राहिलेला आपल्याला दिसतो. आणि त्याने सुद्धा इतरांना सांगितलं की तुम्ही सुद्धा शांत राहा. आणि मग ज्यावेळेस तो ह्या गोष्टी म्हणतो, तर अनेक जे दुःखाची बाब आहे की अनेक टीकाकार, विद्वान जे आहेत, ते म्हणतात की ख्रिस्त का शांत बसला सुरुवातीला? ख्रिस्ताने का बरं लोकांना काही म्हणू दिलं नाही, नाही का? किंवा अ, त्यांना शांत केलं. त्याचं कारण काय होतं? जर आपण आपण पाहिलं तर विशेष करून वचन पहा, वचन 34 पहा, अध्याय 1 वचन 34 मध्ये, तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली. त्या भूतांनी त्याला ओळखले, म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. बरोबर? त्याने त्यांना बोलू दिले नाही असं म्हटलेलं आहे. आणि मग अशाच प्रकारे तुम्हाला या संदर्भामध्ये पुष्कळ ठिकाणे सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारे त्याने बोलू दिलं नाही. आणि त्यांना बोलू दिलं नाही, तो शांत राहिला. तर अनेक अभ्यासकार म्हणतात की अरे तो का शांत राहिला? कारण ते म्हणतात कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्या सुरुवातीच्या सेवेच्या दरम्यान त्याला स्वतःलाच त्याच्या मसिहाच्या भूमिकेची नाही का जाणीव नसावी, असं ते म्हणतात. की त्याला तो आत्म जागरूक नव्हता, अशा प्रकारे ते म्हणतात. परंतु त्यांचं हे जे मत आहे ते फार चुकीचं आहे. का बरं ख्रिस्त शांत होता, आणि त्या लोकांना सुद्धा, आणि विशेष करून त्या अशुद्ध आत्म्यांना सुद्धा तो दटावत होता आणि त्यांना बोलू देत नव्हता? त्याचं कारण हे होतं, आपण अगोदरच पाहतो, पहिली गोष्ट तर ख्रिस्ताला याची जाणीव होती, कारण तो देव आहे. वचन 11 आपल्याला सांगतं की अगोदरच ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या समयी ज्यावेळेस तो पाण्यातून वरती आला, त्यावेळेस आपल्याला माहित आहे की तो मसिया आहे. म्हणून त्याची भूमिका जी आहे स्वतः देवाने स्वतः जाहीर केली, नाही का? पवित्र आत्म्याचं उतरणं आणि पित्याची घोषणा अगदी आपल्याला स्पष्ट पाहायला भेटते. आणि मग जर आपण या प्रकाशात पाहिलं, तर मग का बरं ख्रिस्त शांत होता? तर याच्या मागे आपल्याला हे पाहायला भेटतं. त्याचं एकच उत्तर होतं, ते म्हणजे काय? की देवाचं कार्य ज्या योजनेसाठी, ज्या उद्दिष्टासाठी, ज्या एका एका ध्येयासाठी ख्रिस्त आलेला होता, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याला आपल्याला पाहायला भेटतं की शांत राहणं गरजेचं होतं.
का बरं? कारण त्याला माहित होतं की जितके जास्त लोक त्याच्याकडे येतील तितके त्याचं उद्दिष्ट रोखलं जाईल. माहितीये? कारण तो लोकांचा नेता होत राहील आणि खऱ्या रीतीने तो ह्याच त्यालाच राजा करून टाकतील लोक, नाही का? ह्या भूतलावर त्याचं जे कार्य आहे खऱ्या रीतीने त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारणं, त्याच्यावर ते अडखळण ठरेल. आणि म्हणून मार्ग जो आहे त्याची आठवण करून देतो की तो शांत होता. त्यानंतर आपण पाहतो की मार्क जो आहे विशेष करून ख्रिस्ताच्या सामर्थ्याबद्दल तो बोलत आहे. आणि बोलत असताना चार भागात त्याचं वर्णन आपण करू शकतो किंवा चार भागामध्ये ते विभागलं जाऊ शकतं, नाही का? ज्या प्रकारे मार्क इथं मांडत आहे. आपल्याला पाहायला भेटतं पहिलं म्हणजे अ, सगळ्यात अगोदर मार्क जो आहे त्याचं जो जो कथानक आहे किंवा त्याची जी मांडणी आहे तो अगदी एकाच स्वरात अगदी एकाच लयात ते जाताना आपल्याला दिसतं. जिथं तो वारंवार आपल्याला असं म्हणताना दिसतो की आपल्याला पाहायला भेटतं की त्याची त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक गोष्टी तो बोलताना तो अगदी एकाच लयात तो पुढे जाताना दिसतो. दुसरे म्हणजे त्याने कफरनहूम म्हणजे ख्रिस्ताने कफरनहूम शहराजवळ जे जे कार्य केलं, जे जे स्थानिक सेवा कार्य घडलेलं आहे त्याच्याकडे सुद्धा त्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे. तिसरं म्हणजे आपण पाहतो की येशू ख्रिस्ताची जी सेवा आहे गालिलाच्या उर्वरित त्या भागामध्ये विस्तारली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि चौथं म्हणजे त्याने हे नोंदवलं की येशूने कालांतराने गालिलाच्या पलीकडे सुद्धा जाऊन त्या परराष्ट्रीय भागातही त्याने सेवा केलेली आहे. आता ज्यावेळेस आपण या संदर्भाकडे येतो तर आपल्याला पाहायला भेटतं मार्क वर्तमान पहिला अध्याय वचन 14 आणि 15 जर आपण पाहिलं तर तिथं मार्क जो आहे विशेष करून एक प्रस्तावना सादर करत आहे. आणि ती प्रस्तावना अशा प्रकारे आहे ती ख्रिस्ताच्या सेवेबद्दल आहे. अगोदर सांगितलं योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवत गालिलात आला व म्हणाला काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. इथं आपल्याला बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. ख्रिस्त म्हणत आहे काळाची पूर्णता झाली आहे. आणि मला असं वाटतं मार्कचा पण उद्देश जो आहे तो हाच आहे की आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. ते म्हणजे काय? काळाची पूर्णता झाली आहे. आणि नवीन करारामध्ये हा जो शब्द प्रयोग आहे वारंवार आलेला आपल्याला पाहायला भेटतो, जो आपल्याला देवाचं सार्वभौमत्व दाखवतो, जो आपल्याला देवाचं ईश्वरीय नियोजन दाखवतो. आणि तो काळ आपल्याला याच्याबद्दल दाखवत आहे की देवाने प्रत्येक गोष्टीसाठी योग्य काळ नेमलेला आहे. आणि हे वचन आपल्याला याची सुद्धा आठवण करून देतं की काळाची पूर्णता झाली म्हणजे देवाची जी तारणदायी योजना आहे जिच्यासाठी देवाने जुन्या करारापासून जो मार्ग तयार केलेला आहे आता ती आता पुढे आता पूर्णत्वाकडे वाटचाल करताना दिसत आहे. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे असं म्हटलेलं आहे. देवाचं राज्य पूर्ण झालं असं म्हटलेलं नाही. पुढे जाऊन आपण पाहतो ख्रिस्त म्हणतो की देवाचं राज्य तुमच्यात आहे. अगोदर म्हणतो देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि पहा नक्कीच देव महान निर्माण करत्या नात्याने तो अखिल विश्वाचा राजा आहे. परंतु ज्यावेळेस देवाचं राज्य जवळ आलं आहे अशा प्रकारे ख्रिस्त म्हणत आहे तर ख्रिस्ताचं येणं त्याचं परिपूर्ण कार्य त्याचा मृत्यू त्याचं पुनरुत्थान आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देणारी ही बाब आहे. कारण ख्रिस्ताच्या कार्याद्वारे त्याने त्याचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. आणि हे त्याचं कार्य जुन्या करारातील त्याचे निवडलेल्या लोकांसाठी, नवीन करारातील त्याचे निवडलेल्या लोकांसाठी आणि त्याच्या दुसऱ्या आगमनापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी आपल्याला पाहायला भेटतं हे राज्य आहे. त्याच्या लोकांमध्ये हे राज्य आहे. त्याच्या लोकांना हे जे राज्य आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताने प्रस्थापित केलेलं आहे त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे ते राज्य सुरू झालेलं आहे. ते राज्य अजून पूर्ण झालेलं नाही. बरोबर? त्याची पूर्णता कधी होईल? ज्यावेळेस महान गौरवाने आपला गौरवी राजा येईल त्यावेळी पहा राज्याची पूर्णता असणार आहे. ज्यावेळी सर्व दुष्टतेचा न्याय करण्यात येईल. सर्व आपल्याला पाहायला भेटतं की सर्व सैतान आणि त्याचे सैनिक आणि सर्व गोष्टी पती देवदूत सगळ्यांना आणि अविश्वासणाऱ्यांना नरकात टाकण्यात येईल. त्या सार्वकालिक शिक्षेत टाकण्यात येईल. आणि त्याच्या त्याच्या लोकांसोबत ख्रिस्त राज्य करेल. त्यावेळी पापाचा लवलेशही नसेल. त्यावेळी
आपले शरीर गौरवात बदललं जाईल. म्हणजे हे गौरवी राज्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला पाहायला भेटते राज्य तयार करतं वचन 15 ज्यावेळेस आपण पाहतो तर त्याच्या प्रचाराचा सारांश मार्क देत आहे. आणि तो इथं सांगत आहे की पहा, पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि यातून तो आपल्याला पाहायला भेटतं की सूचित करतो की ख्रिस्ताचा गालिलमध्ये जाण्याचा मुख्य उद्देश काय होता. आणि तो तिथे गेला, काय होता बरं? सुवार्ता गाजवणं, ती चांगली बातमी लोकांना नाही का गाजवणं, देवाचे राज्य जवळ आला आहे. आणि जे पश्चाताप करतील आणि जे विश्वास ठेवतील त्यांना त्याचे आशीर्वाद दिले जातील, त्याबद्दल ते सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की मसीहाच्या त्या सामर्थ्याचा विशेष करून त्याचं जे स्मरण आहे आपल्याला इथं तो मार्ग जो आहे तो करताना दिसतो गालिलाच्या प्रदेशात आणि त्याच्या आसपासच्या भागात कफरनहूम शहराजवळ त्याची सेवा सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याकडे मार्क आपलं लक्ष पुढे वेधून घेतो नाही का. जर तुम्ही जर पुढे पाहिलं तर विशेष करून अध्याय 2 वचन 1 मध्ये काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडलं म्हणे. तर पुढे त्याची जी सेवा आहे तिथे आपल्याला मार्ग जो घेऊन जातो पुढे. मार्गच्या जी अहवालाची जी जी पद्धत होती किंवा तो जे सांगत आहे तो इतर शुभवर्तमानासारखं प्रत्येकच लहान सहान गोष्टींवर तो विचार करत नाही किंवा ज्या प्रकारे कोणत्या ठिकाणी तो गेला, कसा गेला, कधी गेला नाही का, कोणकोणत्या ठिकाणी तो कशा प्रकारे गेला, त्याने काय नाही का तो कसा कुठून गेला, ह्या गोष्टीवर तो विचार न करता त्याचं जे लक्ष आहे ते हेच आहे की विशेष करून त्याने केलेलं सेवा कार्य, ख्रिस्ताचं कार्य, त्याच्याबद्दल आपल्याला मार्ग जो आहे तो आठवण करून देतो. आणि मग आपण पाहतो की ख्रिस्ताच्या त्या सेवेच्या प्रस्तावनेपासून किंवा त्याच्या परिचयापासून तो सुरुवात करतो. आणि मग पहा कफरनहुमा जवळ तो येत असताना त्या ठिकाणी त्याच्याकडून जी घडलेली सेवा आहे त्याच्याबद्दल वचन 16 पासून विशेष करून अध्याय 1 वचन 16 ते अध्याय 3 वचन 6 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. अध्याय अध्याय 1 वचन 16 पासून तर अध्याय 3 वचन 6 मध्ये वचन 16 पहा. अध्याय 1 वचन 16 नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले. आणि ज्यावेळेस तुम्ही 3 अध्यायापर्यंत याल तर तुम्हाला त्या भागामध्ये त्याची सेवा पाहायला भेटल. आता हा जो संदर्भ आहे विशेष करून अध्याय 1 वचन 16 ते 20 मध्ये आपण पाहतो की सगळ्यात अगोदर तो त्याच्या शिष्यांना पाचारण करताना इथे दिसत आहे. आणि आपण मत्तेच्या पुस्तकामध्ये शिकलो होतो की मत्ते ज्यावेळेस शिष्यांचं पाचारण तो प्रकट करतो नाही का, तर मग नक्कीच तो गौरवी महान राजा त्याच्या राज्यासाठी जे अधिकारी जे सेवक त्यांची नेमणूक करतो त्याची आठवण ते करून देत होतं. आणि तशाच प्रकारे ज्यावेळेस मार्क सुद्धा त्यांचा उल्लेख करत आहे तर नक्कीच जणू काय त्याची सुवार्ता नाही का गाजवण्यासाठी. आणि विशेष करून आपण पाहतो की त्याची महिमा त्या गौरवी देवाच्या राज्याच्या वाढीसाठी प्रभू त्या शिष्यांचा तो उपयोग करून घेतो. आणि मग आपण पाहतो की वचन 21 पासून पुढे जर आपण वाचलं तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं नंतर ते कफरनहूमास गेले आणि लगेचच त्याने शब्दात दिवशी शबस्थानात जाऊन शिक्षण दिलं. लगेचच म्हटलेलं आहे. तिथं आपल्याला पाहायला भेटतं की कफरनहूमात तो जातो त्याच्यानंतर आणि तिथं जाऊन सभास्थानात त्याचं शिक्षण देणं, तिथं पुढे जाऊन चमत्कार करणं, या सगळ्या गोष्टी. आणि आपण पाहतो की ह्या काळात आपण पाहतो की त्याचं जे कार्य आहे त्यामुळे त्याची ख्याती संपूर्ण गालीलभर पसरू लागली नाही का. आणि वारंवार लोक त्याच्याकडे येताना आपल्याला दिसतात. आणि लोक ते सगळ्या गोष्टी पाहून थक्क झालेले आपल्याला दिसतात. आणि वचन 27 जर पाहिलं तर त्याने जो केलेला चमत्कार आहे अशुद्ध आत्म्याला बाहेर काढणं आणि त्याने दिलेलं जे शिक्षण आहे त्यामुळे लोक थक्क झाले म्हटलं. आणि मग पहा त्याची शिकवण पाहून ते म्हटले अरे किती अधिकारयुक्त वाणीन तो बोलतो म्हणे, अशुद्ध आत्म्यांना सुद्धा आज्ञा करतो म्हणे आणि ते त्याचं ऐकतात म्हणे. आणि मग त्याची कीर्ती लगेच गालिलाच्या चहूकडल्या प्रांतात पसरली वचन 28 आपल्याला सांगतं नाही का. आणि मग त्याच्या वाढत्या प्रसिद्धीमुळं
येशूभोवती लोकसमुदाय जमू लागले. आणि अनेकदा काय झालं की त्याच्या आपल्याला पाहायला भेटतं की सुवार्तेच्या विशेष करून अ, अ, अनेकदा त्याच्या सुवार्तेची जी घोषणा आहे, त्याच्या करण्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याच्या आणि विशेष करून त्याचं जे महान उद्देश होता त्याच्यासाठी अ, हे लोक समुदाय एकत्रित येणं आणि ही प्रसिद्धी होणं एक अडथळा निर्माण करणारं होणार होतं, नाही का? कारण आपल्याला माहित आहे की आपण पाहतो की ते लोक जितके आले तितका त्याला विरोध सुद्धा प्रखरतेने वाढलेला आहे आणि म्हणून त्यांनी इतरांना त्याला मसिया म्हणून त्याची घोषणा करू नका म्हणून सांगितलं. तो शांत होता आणि इतरांना सुद्धा त्याने शांत केलेला. त्यानंतर आपण पाहतो की येशू कफरनहूमवरून निघून आसपासच्या गावामध्ये शिकवायला गेला. तिथे चमत्कार त्याने करण्यास सुरुवात केली. आणि मग आपण 35 ते 45 मध्ये पाहतो की ते झाल्यानंतर आपण कधी कधी तो त्याची शिकवण आणि त्याचे जे चमत्कार आहे, त्याची सुवार्ता सांगणं आहे, त्यासाठी तो तिथंच नाही राहिलं, तर तो आजूबाजूच्या आसपासच्या गावामध्ये सुद्धा कधी कधी गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु पुन्हा आपण पाहतो की गर्दीतून सुटण्यासाठी त्याने आपल्याला पाहायला भेटतं की हे केलं की तो त्या ठिकाणाहून तो निघून जायचा. ज्यावेळेस तिथं जमाव यायचा त्या ठिकाणाहून तो निघून दुसरीकडे जायचा. आणि त्याला जे लोक भेटले त्यांच्या जीवनात चमत्कार घडले, ज्यांनी त्याचे शिक्षण ऐकले, जे थक्क झाले, त्यांना त्याने स्वतःबद्दल इतरांना काही सांगू नका म्हणून प्रोत्साहित केलेलं आहे. वारंवार मार्क आपल्याला त्याची आठवण करून देतो. आणि मग पुढे आपण येतो तर मग अध्याय 2 कडे आपण लक्ष देत असताना आपल्याला अध्याय 2 मध्ये आणखी एक घटना पाहायला भेटते, जिथं मार्क जो आहे, आता त्या आसपासच्या गावातून पुन्हा कफरनहूमामध्ये येताना दिसतोय, नाही का? काही दिवसांनी सांगितलं, नाही का? आणि मग तो आपल्याला पाहायला भेटतं की धार्मिक पुढाऱ्यांसोबत वादविवाद करताना इथं दिसतो. आणि अ, आणि या भागामध्ये आपण पाहतो की ख्रिस्त जो आहे अधिकारवाणीने तो जो व्यक्ती आहे, त्याला म्हणतो की नाही का तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि हे बोलणं ह्या लोकांसाठी फार कठीण होतं, कठोर होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं पापांची क्षमा करण्याचा अधिकार. आणि एवढंच नाही, तर पुढे तो जे जकातदार लोक आहे त्यांच्या घरी तो जेवणासाठी जाताना आपल्याला दिसतो, नाही का? जकातदार ज्यांना पापी लोक ते मानायचे, नाही का, यहुदी लोकांनुसार. आणि त्यांच्यामध्ये तो जाताना दिसतो, तर इथं पापी लोकांमधील त्याची सेवा आपल्याला पाहायला भेटते. त्याचं नीतिमान कार्य, त्याचं नीतिमत्व सुद्धा आपण पाहतो. आणि त्याची महानता आपण त्यातून शिकतो, नाही का? तर 3 गोष्टी आपण पाहतो: पापांची क्षमा करण्याचा त्याचा अधिकार, पापी लोकांमधील सेवा करण्याची त्याची उत्कट इच्छा, आणि आपण पाहतो तिसरी गोष्ट म्हणजे शब्बाताबद्दल त्याने दिलेलं जे योग्य शिक्षण आहे त्याबद्दल हा जो संदर्भ आहे, अध्याय 2 वचन 1 ते अध्याय 3 वचन 6 आपल्याला सांगतं, नाही का? आता या सगळ्या गोष्टी होत आहे. मार्क वारंवार सांगत आहे की त्याची जी कीर्ती आहे ती वाढत आहे, वाढत आहे. आणि त्याची जी वाढती जी कीर्ती आहे, त्याची जी प्रसिद्धी आहे, लोकांमध्ये वाढत चाललेली आहे. आणि जितकी ती वाढत होती तितकं येशूचा विरोध करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत होती. आणि त्याचा अधिक तीव्र विरोध होऊ लागला. आणि खरं जर आपण पाहिलं तर हा जो भाग आहे, जणू काय ख्रिस्ताचं जे जे मृत्यू आहे त्याचं पूर्व चित्रण करणारा हा भाग आहे. 3 अध्याय आणि वचन जर तुम्ही 6 वाचलं तर पहा, मग परुषी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा याविषयी लगेचच हेरोदियाम बरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. आता डायरेक्ट ते विचार करायला लागले की याचा घात कसा करायचा. अगदी इथपर्यंत आपण पाहतो की ते येऊन ठेपलेलं होतं. आणि याच्याबद्दल बोलत असताना डॉक्टर जेफ लोमॅन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की येशू ख्रिस्त जो आहे त्याच्या त्याच्या प्रचारामुळे किंवा त्याच्या चमत्कारामुळे तो स्वीकारला गेला नाही, त्याला त्यांनी स्वीकारलेलं नाही. जरी ते अधिकारयुक्त वाणी ऐकत आहे, जरी चमत्कार ते पाहत आहेत, तरी ते त्याला स्वीकारत नाहीत. का बरं? कारण आपण ज्या वेळेस नवीन करार वाचतो तेव्हा आपल्याला आपण आपण विचार करू शकतो की का बरं लोकांनी त्याला स्वीकारलं नाही. का त्यांनी त्याचे सामर्थ्य पाहिले नाही. का त्यांनी त्याची शिकवण ऐकली नाही. त्याची शिकवण अनेक गोष्टींमुळे लोकांनी नाकारली.
त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ही होती की त्यांना हवा त्याचा जो आशय होता, त्याच्या शिक्षणाचा जो आशय होता, त्याचं जे शिक्षण होतं, ते शिक्षण लोकांना हवं तसं नव्हतं. पहिलं कारण होतं ज्यामुळे लोकांनी त्याचं शिकवण नाकारलं. दुसरी गोष्ट, त्यांना या पृथ्वीवरील राजाची अपेक्षा होती, ज्याच्याबद्दल ख्रिस्त काहीच बोलत नाही. पण आपण पाहतो की ते या पृथ्वीवरील अशा राजाबद्दल अपेक्षा करत होते की जो राज्य स्थापित करेल आणि आम्हाला रोमी साम्राज्यापासून वाचवेल. परंतु ख्रिस्त जो आहे अशा राज्याबद्दल शिकवत होता, जे राज्य हृदयात येणार होतं, जे हृदयात येईल आणि त्याद्वारे त्या लोकांचं जीवन बदलेल आणि त्या लोकांच्या हृदयावर देवाचे नियम कोरले जातील आणि देव राज्य करेल. त्याबद्दल ते होतं आणि म्हणूनच ख्रिस्ताची शिकवण अगदी हृदयाला भिडणारी होती. आणि म्हणूनच आपण पाहतो की जरी त्यांनी चमत्कार पाहिले, जरी अधिकारयुक्त वाणीने त्याची जी शिकवण होती, जरी त्यांनी ऐकलेली होती, तरी आपल्याला पाहायला भेटतं की ते त्याच्या शिकवणीशी कधीच सहमत लवकर झाले नाहीत. आणि आपण पाहतो की त्याचं कारण हे होतं की पुष्कळदा ख्रिस्ताने पण चमत्कार केले आणि मग शत्रूंना माहित होतं की पहा, तो जे चमत्कार करत होता, आता अगोदर आपण पाहिलं त्याची शिकवण त्यांनी मान्य केली नाही, कारण त्यांच्या मनाप्रमाणे ती नव्हती. दुसरी गोष्ट, चमत्कार त्याने केलेले असताना सुद्धा ते सुद्धा त्यांनी मान्य केले नाही. का बरं? कारण त्यांना असं वाटत होतं, त्यांना माहित होतं की पहा, नाही का, ही चमत्कार सुद्धा करणं जे आहे, नाही का, तो कोणाच्या तरी आत्म्याने, कोणाच्या तरी सामर्थ्याने तो करत असेल. आणि पहा, त्यांचं जे कठीण हृदय आहे ते आपल्याला तिथं पाहायला भेटतं. का बरं? ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. स्वतः गौरवी प्रभू, महान सामर्थी देव, गौरवी निर्माण करता, सामर्थी देव देहधारी झालेला आहे, तो स्वतः मनुष्यांमध्ये आलेला असताना सुद्धा लोकांनी त्याचा नकार केला. हे आपल्याला पतित हृदयाची अवस्था दाखवित. का बरं? जग ख्रिस्ताची शिकवणीचा धिक्कार करतं नैसर्गिकरित्या आणि सहजतेने, ते स्वीकारत नाही. त्याचं कारण म्हणजे हृदयाची भ्रष्टता. हृदयाची भ्रष्टता. आपण या भ्रष्ट हृदयाने गौरवी ख्रिस्ताला पाहू शकत नाही. त्यांनी किती चमत्कार आपल्या पुढे केले, त्यांनी कितीही काही कार्य केलं, तरी नक्कीच आम्ही भावनेद्वारे भावनिक होऊ कदाचित, आम्ही कदाचित दाखवू की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, परंतु आमचं हृदय अजूनही कठीण आहे. कारण पतित अवस्था ही आहे. आम्हाला ख्रिस्त नको. आम्हाला फक्त त्याचे चमत्कार पाहिजे. आम्हाला फक्त त्याचे आशीर्वाद पाहिजे. आम्हाला फक्त त्याने केलेले अद्भुत कृत्य पाहिजे. परंतु त्याने आमच्यासाठी जे परिपूर्ण कार्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला समाधान नकोय. आमच्या जीवनातील त्रास दूर व्हायला पाहिजे आणि आम्ही अधिक आणि अधिक, अधिक आणि अधिक दिवसेंदिवस चांगले जीवन जगायला पाहिजे. आम्हाला कोणत्या वेदना नको, छळ नको, त्रास नको. कारण आम्ही अशा ख्रिस्ताची अपेक्षा करतो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जो प्रकट झालेला ख्रिस्त आहे, तो वेगळाच आहे. तो म्हणतो की जो मला अनुसरण्यासाठी, ज्याला मला अनुसरायचं आहे, त्याने स्वतःचा वधस्तंभ उचलावा आणि त्याने मला अनुसरावं, ज्याने त्याने स्वतःचा त्याग करावा, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. ख्रिस्ती जीवन अशा प्रकारचं आहे आणि मार्ग आपल्याला त्याची आठवण करून देतात. त्या लोकांचं हृदय कसं आहे. आजही अनेक मंडळांमध्ये लोक देहाने आलेले असताना सुद्धा खऱ्या रीतीने हृदयाने ख्रिस्तापासून दूर आहेत. कारण त्यांना केवळ ते पाहण्यास आवडतं, ऐकण्यास आवडतं, परंतु स्वीकारण्यास आणि त्याप्रमाणे जीवन जगण्यास आवडत नाही. आणि एक महान उदाहरण तिथं आपण पाहतो. पुढे अध्याय 3 मध्ये आपण येतो, तर तिथे आपल्याला पाहायला भेटतं गालिलाच्या पलीकडील जो भाग आहे तिथं तो गेलेला आहे. या टप्प्यावर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने उपदेश केला. जर तुम्ही अध्याय 3 जर पाहिला, तर तुम्हाला इथं पाहायला भेटतं. मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला आणि तिथं पुन्हा चमत्कार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि या नवीन भागामध्ये आपण पाहतो देवाच्या राज्याची जी जवळीक आहे ती दाखवलेली आहे. कफरनहूमाच्या पलीकडे आसपासच्या उर्वरित प्रदेशात जाऊन त्याने सुवार्तेची घोषणा केलेली आहे. आणि या भागात पश्चाताप आणि विश्वासाची घोषणा त्याने केलेली आहे. आणि लोक समुदाय त्याच्या वचनाकडे, त्या त्या सुवार्तेकडे आकर्षित झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे.
आणि आपण पाहतो की हा जो संदर्भ आहे अध्याय 3 वचन 7 ते 12 मध्ये, हा भाग आपण पाहतो की इथे येशू ख्रिस्त गर्दीतून निघून दुसरीकडे जाताना दिसत आहे. या विभागात आपल्याला पाहायला भेटतं वचन 7 पहा, अध्याय 3 वचन 7 मध्ये. मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला. आणि मग मार्क जो आहे तो एकाच लयात ह्या गोष्टी मांडत आहे. आणि तो म्हणतो की नाही, त्याची कीर्ती सर्वत्र पसरली, सर्वत्र पसरली, नाही का? आणि आपण पाहतो की जरी ख्रिस्ताने लोकांना इतरांना कळवू नका असं सांगितलं, तरी सुद्धा आपण पाहतो ते थांबलेलं नाही. त्याचा परिणाम म्हणजे आपण पाहतो त्याच्या अवतीभोवती गर्दी वारंवार जमा होत आहे. जरी तो दुसरीकडे चाललाय, तरी इथे सांगितलंय की जमाव सुद्धा त्याच्या मागोमाग निघाला. जमाव त्याला सोडायलाच तयार नाही. आणि त्यामुळं त्याला सेवा करणं कठीण झालं. आणि ही जी अडचण त्याला गालिलात आली होती, त्यामुळे तो गालील सोडून पुढे जात आहे. आणि जणू काय ह्या अडचणीमुळंच तो पुढील गावामध्ये जाऊ शकला. तिथे त्याने सुवार्थ गाजवली आणि जणू काय ख्रिस्ताचं गौरवी कार्य हे फक्त यहूद्यांसाठीच नाही, तर परराष्ट्रांसाठी सुद्धा आहे. त्याच्याबद्दल त्याची आठवण करून दिली. आपण वचन 13 ते 19 मध्ये ज्यावेळेस येतो, 3 अध्यायामध्ये, तिथं आपल्याला पाहायला भेटतं. या भागामध्ये आपण पाहतो की ख्रिस्त जो आहे 12 जे शिष्य आहेत त्यांची नियुक्ती तो करतो. आणि येशूने या 12 शिष्यांना सुवार्थीची घोषणा, चमत्कार करण्यासाठी आपण पाहतो देवाच्या राज्याचे सेवक म्हणून त्याने उभं केलं. आणि विशेष करून अध्याय 3 आणि वचन 19 जर आपण पाहिलं, तर ते आपल्याला याची आठवण करून देत आहे की मार्क अगोदरच इथं ज्यावेळेस त्या शिष्यांची लिस्ट देतो, नाही का? अ, जर तुम्ही पुढे पाहिलं, तर त्यामध्ये तो याचा सुद्धा उल्लेख करत आहे की तो म्हणतो की पहा, या 12 पैकी एक शिष्य येशूचा विश्वासघात करेल, येशूला विरोध करेल. आणि आपण मग यातून आणखी शिकतो की येशूचा जो विरोध आहे तो बाहेरच्या शत्रूंकडूनच नव्हता, तर त्याच्या जवळच्या अनुयायांकडूनही होणार होता. त्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर वचन 20 मध्ये आपण पाहतो तो आपल्या घरी आलेला आहे असं सांगितलेलं आहे. तर तिथे सुद्धा आपण पाहतो धार्मिक पुढाऱ्यांकडून त्याचा विरोध होणं, आणि एवढंच नाही, त्याच्या स्वतःच्या कुटुंबाकडून सुद्धा त्याचा झालेला विरोध आपल्याला पाहायला भेटतो. आणि जणू काय बाहेरचे लोक, त्याच्या शिष्यामधून सुद्धा विरोध होईल. आता त्याचं कुटुंब दाखवलेलं आहे आणि इथं धार्मिक पुढारी दाखवलेले आहे. म्हणजे सर्व बाजूने होणारा जो विरोध आहे आपण इथं पाहतो. आणि आपण पाहतो की त्याला मसिया म्हणून स्वीकारण्याऐवजी हे जे धार्मिक पुढारी होते, ते तो जे चमत्कार करत होता, ते म्हणायला लागले, अरे हा सैतानाच्या सामर्थ्याने, बाल जबुलाच्या सामर्थ्याने करत आहे म्हणे. वचन 22 मध्ये पहा. तसेच येरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणत होते, त्याला बाल जबूल लागलाय म्हणे. तो त्या भूतांच्या अधिकाराच्या सहाय्याने भूते काढतो म्हणे. आणि मग पुढे आपल्याला वचन 21 मध्ये पाहायला भेटतं की त्याच्या घरचे लोक म्हणायला लागले की हा वेडा झालाय. पहा वचन 21 मध्ये काय सांगितलंय. हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले, कारण त्याला वेड लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. तर अशा प्रकारे ते ख्रिस्ताबद्दल विचार करायला लागले. आणि हा जो अध्याय आहे आपण पाहतो की खऱ्या रीतीने इथं जो आहे तो संपताना आपल्याला दिसतो. जर आपण शेवटचा भाग पाहिला, तर मग ख्रिस्त जो आहे त्याचे खरे घर, त्याचं कुटुंब काय आहे त्याची जाणीव तो आपल्याला करून देतो, नाही का? की जो कोणी, नाही का, माझ्यावर विश्वास ठेवतो तोच माझा भाऊ म्हणे, है ना? जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई आहे. खरं कुटुंब कोण आहे? ख्रिस्ताचं, नाही का? जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणार आहे, अशा प्रकारे इथं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे 3 अध्याय जो आहे इथं आपल्याला संपताना दिसतो. पाहिलं, ती गर्दी जरी जमत आहे, तितक्याच प्रमाणे जो 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 विरोध आहे तो सुद्धा वाढताना दिसतो. आणि अद्भुत रीतीने मार्ग जो आहे त्या दुःख सहन करणाऱ्या गौरवी महान मसीहाची आठवण करून देतो. आणि जेणेकरून रोमी जे वाचक होते त्यांना हे समजावं सगळ्यात अगोदर की पहा, जरी तुम्ही छळातून गेले किंवा दुःखातून गेले किंवा त्रासातून गेले, तरी हे लक्षात घ्या की आपला प्रभू स्वतः त्या स्थितीतून गेलेला, आणि त्या स्थितीमध्ये स्थिर राहून त्याच्यावर अढळ विश्वास ठेवा, त्याच्या इच्छेप्रमाणे चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याने केलेलं कार्य नेहमी त्याचं स्मरण करा.
आणि म्हणूनच मार्ग जो आहे, आपलं लक्ष अगदी देवाच्या पुत्राकडे वेधून घेत आहे. आणि म्हणून या क्लासच्या शेवटी येत असताना पुन्हा ऐकवा, आपण स्वतःच्या मनात, स्वतःच्या हृदयात झुकून पाहूया आणि खरंच आमचं जीवन कशा प्रकारचं आहे. ख्रिस्ताच्या कुटुंबाप्रमाणे, ते लोक जे होते त्या लोकांप्रमाणे, किंवा त्या एका शिष्याप्रमाणे जो त्याचा विश्वासघात करणारा होता. जर अशा प्रकारे आमचं जीवन आहे, तर आपल्याला सुधारण्याची गरज आहे. कारण पहा, तो ख्रिस्त आला, तो आपल्या जागेवर जगला आणि आपल्यासाठी त्याने महान मध्यस्थी केली. आणि आपण पाहतो की त्याने आपल्या पापाचं वेतन, जे मरण होतं, त्याने स्वतःवर घेतलं. तो मृत्यू पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे. आज तो, आपण पाहतो की स्वर्गात आहे. आणि त्याचं राज्य, जे तो म्हटला जवळ आलं, ते त्याने स्थापित केलेलं आहे. आज त्याच्या मंडळीद्वारे तो राज्य करत आहे. आणि पहा, हे राज्य दिवसेंदिवस पूर्णतेकडे वाटचाल करत आहे. आणि अशी एक वेळ येणार आहे, इथं तो गौरवी राजा महान वैभवाने येईल. आणि पहा, त्याचं राज्य भौतिक रीतीने तो प्रस्थापित करेल. आणि पहा, सर्व दुष्टतेचा तो नाश करेल, विध्वंस करेल. आणि केवळ त्याच्या लोकांसोबत तो राज्य करणार आहे. आणि म्हणून या आपण अशा गौरवी महान सामर्थ्य राजाला धन्यवाद देऊ, त्याचे उपकार ते आपण करू. आणि त्याला हीच विनवूया की प्रभू, आम्हाला तू दिवसेंदिवस तुझ्यावर अधिक विश्वास ठेवण्यास आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. मी पुढील वेळ आपल्यामध्ये बाबा आहेत त्यांच्या हाती सुपूर्त करतो.